एका मुलाने आपल्या वडिलांना 15 वर्षांपासून माफ केलं नव्हतं. पण जेव्हा त्याने क्षमाचं एक वाक्य मनापासून म्हटलं, तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि आयुष्य बदललं. हाच क्षण तुम्हालाही अनुभवता येईल या व्हिडिओमधून. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, युअर सबकॉन्शियस माइंड स्टोअर्स हेट अँड दॅट हेट डिस्ट्रॉयज यू, नॉट अदर्स. राग, सूड आणि टोचणाऱ्या आठवणी ह्या आपल्या शरीरावर परिणाम करतात. बीपी वाढतो, झोप लागत नाही, मन उदास राहतं. Forgiveness is not letting someone else win. It's setting yourself free. श्रेयस नावाचा एक युवक वडिलांच्या अपमानामुळे पूर्ण आयुष्य तुटलेला होता. त्याने मनात वडिलांना 15 वर्ष माफ केलं नव्हतं. तो रात्रभर झोपायचा नाही आणि कोणत्याही गोष्टीत त्याला आनंद वाटत नव्हता. पण एक दिवस त्याने द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वाचलं आणि डॉक्टर मर्फींचं एक अफर्मेशन म्हटलं, आय फुल्ली अँड फ्रीली फॉरगिव्ह, आय रिलीज अँड आय एम फ्री. फक्त 30 दिवसात त्याचं आयुष्य शांततेने भरून गेलं. स्टेप 1, स्वीकार करा की राग आहे. स्टेप 2, मनात स्पष्ट करा की तुम्ही माफ करत आहात. स्टेप 3, हे दररोज म्हणा, मी तुला माफ करतो, मी तुला मोकळं करतो, मी आता परिपूर्णपणे शांत आहे. ही सगळी प्रक्रिया मी द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मधून शिकलेली आहे. हे पुस्तक फक्त वाचन नाही, तंत्रज्ञान आहे जे मन बदलतं. जर तुम्हाला हे पुस्तक वाचायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवरून खरेदी करू शकता. जगात हजारो लोक आहेत जे अजूनही मनात राग बाळगून जगत आहेत. पण ते विसरतात की क्षमा केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. जर तुम्ही या क्षणाला कुणाला माफ करायचं ठरवलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, आय फॉरगिव्ह अँड आय फ्री माय सेल्फ. लाईक करा, शेअर करा, कुणाला तरी जिथे हीलिंगची गरज आहे. सबस्क्राईब करा. आपण पुढील चॅप्टर्समध्ये माइंड ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक शिकणार आहोत आणि पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. वाचा आणि स्वतः अनुभवा.